रात्री गाडीवरून जाताना असं काय होईल वाटलं पण नव्हतं. तर कसं काय मी निवांत अत्तरवर सगळ्यात पहिला युनिफॉर्म घातला. पुन्हा लागलाच कोयता पण घेऊया म्हणलं. युनिफॉर्म मध्ये रानातली कपडे पुन्हा डायरेक्ट आलो रानात. तो राप्पाने बी वैरण काढून ठेवलेली होती इथं. मग गाडी सारखी आरत होती म्हणून असं खाली दगड लावला. पुन्हा लागणार होतं ती साहित्य घेतलं आणि आज काय नुसतं हत्ती कस काढायचं होतं. गेल्या 2-3 पेंड्या काढल्या आणि आता बिबट्या पण गेले दिवस झालं दिसलेला, त्यामुळे काही टेन्शन पण नाही. पुन्हा पेंड्यातून काढून झाले. पुन्हा एकदमच पाऊस चालू झाला. आता म्हणलं बाहेर थांबण्यात काय अर्थ नाही, लागलाच पाला पण काढून घेऊया. तेवढं तिकडे पाला पण काढायला चालू केला. वैरण काढायला काय वाटत नाही, पण नेऊन टाकायचं म्हणजे गेलं वैताग येतो. आणि तुम्हाला सांगतो आयुष्यात पहिल्यांदा एवढी बारकी पेंडी काढली, कारण जरा पाला काढला आणि सगळ्या पाल्या महू पडलेला. आता महू म्हणजे काय असते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दाखवतो. पुन्हा संध्याकाळी दूध पण घालायला चाललेलो आणि सकाळी वैरण आणून गाडी इथं लावलेली, अजून त्याची दुरीच काढायची. मग जाऊ दे म्हणलं, संध्याकाळी सगळं आवरलं आणि आता जायचं होतं भजनाला. इथं सगळं गेले आवरले आलं. तोवर इकडे तबला पण लावून घेतलेला. पुन्हा थोड्या वेळात भजन पण चालू झालं. आज गोकुळ अष्टमी होती, त्यामुळे लागलाच भजन झालं. पाळणा पण घेतला, पुन्हा सुट्टोडा बी खाल्ला. पुन्हा तिथलं सगळं आवरलं, गाडी बाहेर काढली आणि तेवढ्यात पाऊस मोठा चालू झाला. आणि इथनं डायरेक्ट आलो कृष्ण मंदिर मध्ये पाया पडायला. पुन्हा इथं पायातीन पडलो आणि गाडी घेतली, लागलो वाटायला. तर भेटतोय मग आता उद्याची नवीन व्हिडिओ.